त्याच्यातून 6,500 आपले कच्चे लोक. हे पाईपलाईन 1 नंबर 2 नंबर 3 नंबर पूर्ण यांच्या जीवावर सगळे निवडून येतात, पण यांची सुखसुविधा काही केल्या जात नाही. इथल्या लोकांना संडास बाथरूमसुद्धा बांधलेलं नाही आहे. लोक बाहेर ओपनवरती बसतात. आणि हे रोडची दशा बघा. हे असं हे पाईप सगळे निघालेले, खड्डे. आणि इथे पाऊस असल्यावर थोडा पाऊस आला तरी एवढं पाणी भरतं. एवढे वर्ष झाले कंटिन्यू येऊन, पण सत्य आहे तिथलं कामं काही होत नाही. महानगरपालिका काय काम करते काय माहीत नाही. आज आम्ही इकडे असेच 4-5 जणं सर्वेसाठी फिरलो, तर ही इकडे अशी ही दशा आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे. हे आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे इकडे थोडा सर्वे चालू केलेला आहे. तर ह्या रोडची अशी दशा आहे. एवढं मोठं सोमी हॉस्पिटल असून फक्त जाण्यासाठी हा रस्ता. याच्याच बाजूला इथे सोमय्या हॉस्पिटल एकदम जवळ आहे. एवढं मोठं सोमय्या हॉस्पिटल. आणि इथे जायला हा बघा, हा एवढा रोड जायला आहे. पेशंट मी नेते थांबा लावून. इथून जर पेशंट न्यायचं असेल तर इथून एका पेशंटला घेऊन कसे जाणार. ह्या एवढ्या छोट्याशा गल्लीतून पेशंटला घेऊन जायला लागते. आणि इथले हे लोक सगळे इकडे असे ओपनवरती बसतात. हे समोर सोमय्या हॉस्पिटल आहे. आणि बाथरूमला इकडे ओपनवरती जातात महिला वर्गसुद्धा इकडे उघड्यावरती बसावं लागतंय. तरी पण इकडे साधं यांना संडास बाथरूम बांधून देण्यात नाही येते. लाईटची व्यवस्था आहे. तुम्ही बोला बाकीचं थांबा. इथे रात्रीचा हा वेळ आहे येण्यासाठी. इथे ना लाईट आहे ना काही व्यवस्था नाही आहे. त्यात असे चर्ची लोक गरजुले पोरं उभा राहतात, रात्रीचे लूटमार करतात. 4-5 दिवसापूर्वी एक लफडा झालेला आहे की 6:30 वाजता कुणाला तरी मारून लुटलं गेलेलं आहे. आता अंधार आहे सगळा. तर आमची एवढीच विनंती आहे की BMCने याची दखल घेऊन लाईटची व्यवस्था करावी, जेणेकरून पब्लिकला हॉस्पिटलला जाण्या येण्यासाठी हा रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून. इकडचे एवढे हा सगळा कचरा आणि महिला वर्ग सगळा उघड्यावरती इकडे बाथरूमला जातो. त्यांची काही सोय केल्या जात नाही आहे. जर का हीच अवस्था राहिली, फक्त वोटिंगच्या वेळी लोक येतात मतदानासाठी, लोकांना आवाहन करून जातात, एवढ्यापुरते काही मंडळांना देतात. बाकी इकडची रस्त्याची